नमस्कार. येथे जमलेल्या मित्रमंडळी, आप्तेष्ट आणि निमंत्रित मान्यवरांचे हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ पवित्र अशा तेजोमय अशा दीप प्रज्वलनाने करायचा आहे. आज आमच्या समोर धारगळ गोवा येथील नवोदित कवयित्री सौ अलिशा गडेकर नाईक यांचा पहिला कविता संग्रह आईच्या गर्भात या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आज 1 मार्च 2026 रोजी गोमंतक साहित्य सेवक मंडळ पणजी येथे संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला लाभलेले आहेत प्रमुख अतिथी श्री अनिल सामंत, सन्माननीय अतिथी सौ पौर्णिमा राजेंद्र केरकर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश वंसकर आणि या पुस्तकाचे भाष्य श्री राजमोहन शेट्ये इत्यादी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. ही सगळीच्या सगळी जी आहे ती शब्दांच्या सामर्थ्यामुळेच रचली गेली आणि किंबहुना हेच आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. आज मोठमोठे महाग्रंथ आपण वाचतो त्यामुळे आपल्याला समजते की आपला समृद्ध इतिहास आणि आपली समृद्ध परंपरा कशा प्रकारची होती. निश्चितच यापुढे सुद्धा हे नवोदित लेखक, हे नवोदित कवी, कवयित्री आपल्याला अशाच प्रकारे आपली ही परंपरा जपताना, ती सांभाळताना आणि चिरंतन लेखन प्रवास करताना निश्चितच दिसते. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया. अलिशा साईश नाईक, माहेरची अलिशा अशोक गडेकर, जिचं माहेर धारगळ पेडणे गोवा येथे आहे आणि सासर दाबोळी वाशको गोवा येथे. या सुवर्ण क्षणांचं सर्वजणच आम्ही साक्षी आहोत. औपचारिकरित्या आईच्या गर्भात या 124 कविता असलेल्या आणि जवळजवळ सगळ्या विषयांचं चिंतन याच्यामध्ये केलेल्या अलिशा नाईक गडेकर, किंबहुना अलिशा गडेकर नाईक हिच्या कविता संग्रहाचं येथे प्रकाशन होत आहे. पुन्हा एकदा तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. सर्वप्रथम सरस्वती मातेला वंदन करून आणि मंडळी तुम्हा सर्वांचा मान राखून आदरणीय व्यासपीठ, माझे गुरु आदरणीय श्री अनिल सामंत सर, लोकसाहित्यिका व शिक्षिका पूर्णिमा केरकर टीचर, राजमोहन सर, आमचे केशवश्रुती हायस्कूलचे चेअरमॅन पांडुरंग कोरगावकर सर, रमेश वस्कर सर, निवृत्ती सर आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि रसिक प्रेक्षक, खरं तर आजचा हा माझा पहिला पुस्तक प्रकाशन सोहळा आहे, ज्याचं नाव मी दिलं आहे आईच्या गर्भात. सुरुवातीला ज्यावेळी मी कविता लिहायचे त्यावेळी आईला मी सांगितलं होतं की मम्मा, मी तुझ्या नावानेच माझ्या पहिल्या कवितेला, पहिल्या पुस्तकाला मी नाव देईन आई बोलूनच. आणि लिहिता लिहिता आईच्या गर्भात ही कविता मला सुचली आणि ते बोलूनच ज्या प्रकारे आईच्या गर्भात तिने मला 9 महिने सांभाळली, लहानाचं मोठं केलं, संस्काराची शिदोरी मला दिली,
तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आणि शेवटी ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आला. आणि इथे उपस्थित सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद.